रावेर तालुक्यात वादळी वारा आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतातील उभं असलेलं केळीचं पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। अनेक पिकं हे जमीनदोस्त झालेले आहे। शेतकरी प्रचंड अवललेला आहे। शेतामध्ये अक्षरशः आक्रोश करताय, हंबरडा फोडताय। शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, मोठं नुकसान झालेलं आहे परिसरामध्ये? आपण पाहिलं असेल की हे केळीचं पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हा निसर्गाने हिरावून घेतलाय आणि अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याला आत्महत्या कराशिवाय पर्याय नाही। कारण उत्पन्न कमीत कमी 4 हेक्टर आहे, 20 लाखाच्या वरती खर्च झालेला आहे आणि शेतकरी हा भरडला जातो। वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हे बघा की शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होतोय आणि वादळी वाऱ्यामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। हा शेतकरी जगला पाहिजे। असं शेतकऱ्यासाठी कर्जमाफी व शेतकऱ्याला आता जर त्वरित मदत राज्य सरकारने हेक्टरी 50,000 दिली पाहिजे। शेतकरी जगला पाहिजे। आपण पाहिलं असेल तर 20 ते 25 लाख रुपये खर्च आहे। आता या केळीला फेकण्यासाठी सुद्धा पैसे लागतील, पण शेतकऱ्याकडे आज रोजी पैसे नाही। म्हणजे शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे। आज शेतकरी जगला पाहिजे। आपण पाहिलं असेल की केळीला आधीच भाव नाही आणि त्यामध्ये हे वादळ आणि वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हो, आजपर्यंत आम्हाला तुटपुंजी मदत उपलब्ध झालेली आहे, पण तरीही सकाळी आमदार पण येऊन गेलेले आहे। तलाट्यांनी सर्वे केले, सर्वांनी सर्वे केले, पण आश्वासनाशिवाय आम्हाला दुसरं काहीच भेटत नाहीये। आश्वासनाशिवाय आम्हाला दुसरं काहीच भेटत नाहीये। आम्ही आज 25 लाख रुपये इथे खर्च करून आम्हाला काहीच उपलब्ध झालेलं नाहीये। आता इथून पुढे जीवन जगायचं का संपवायचं आम्हाला काळजी पडलेली आहे। पाहतोय की अक्षरशः अश्रू अनावर या नुकसानमुळे झालेलं आहे। शेतकरी प्रचंड चिंतित आहे। तातडीने या संदर्भात प्रशासनाने मोठी मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग या ठिकाणी करत आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, रावेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।